ही हासे पाटील भेळ याची सुरुवात कशी झाली? सुरुवातीच्या दिवसामध्ये थोडा तग धरला पाहिजे. कोणी येणारे बोलून जाणारे, पैसे बुडून जाणारे, लई सुरुवातीला बाई बांधायला गेले मग घरीच जायचं. हा म्हणजे थोडक्यात जर राजानीच काठी घेऊन पारा द्यायला सुरू केलं तर मग राजा राज्य कसं चालवणार ना? बरोबर. तुम्ही जेवढं कमावता तेवढं एका दिवसात उडवतोय हे बोलणं सरासर चुकीचं आहे. ठीक आहे, नोकरी बनवल्या पाहिजे. मराठी माणसांनी काय झाले, गुजराती मारवाडी सगळा भाव ठरवतात. बरोबर. काही वर्षांनी कदाचित असं येईल, सगळं मार्केटच त्यांचं राहील, मराठी माणूस जर नसला जाणते तर. आपण लोकांकडून किंवा मित्रांकडून उसने पैसे घेऊन व्यवसाय केला पाहिजे का नाही केला पाहिजे? ही जी फिलिंग आहे ना, करायला लागत होतं पण केलं नाही, बेकार राहते. तुम्हाला वाटतं का की तुम्ही सोशल मीडियावर काम करता त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायाला खूप सारा फायदा होतो असं तुम्हाला वाटतं? 100% फायदा होतो. तर नमस्ते, मी तुमचा सगळ्यांचा आवडता ऋषी कांडेकर. आज आपण आलोय संगमनेरची सुप्रसिद्ध हासे पाटील भेळ निकेतन दादांपाशी. तर आजची जी मुलाखत आहे ना ती आज थोडी अनोखी होणार आहे, कारण दादांच्या हाताची एक मस्त भेळ आपण खात खात आजची मुलाखत घेणार आहे. तर निकेतन दादा, आज तुमच्या आधी संपूर्ण माहिती सांगा. माझं नाव निकेतन हासे, पण भरपूर जण मला निकेतन नावाने कोणीच ओळखीत नाही. सगळे हासे पाटील भेळ नावानेच ओळखीत मला. तर व्यवसायाचं आपली ओळख आहे. आणि मी तसं, आमचं गाव संगमनेर आहे. संगमनेर मध्ये राजापूर गावचे आम्ही. आणि 8 वर्ष आधी इथं चरोली पुणे इथे आपण व्यवसाय चालू केलेला आहे भेळीचा. 8 वर्ष आधी चालू झालेला आणि आता चालूचे, पुढे चालूच राहावं तुमच्या कृपेने. नक्कीच नक्कीच. दादा, पण ही हासे पाटील भेळ याची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे काय, लहानपणापासून धंद्याची आवड होती. त्यात मी लातूरला होतो 1 वर्ष, तेव्हा फूड सेक्टर मध्ये जरा मला इंटरेस्ट आला. तिथं जरा इडली वगैरे फेमस होती, लातूरचा निलंगा राईस. ते त्यांचं काउंटर वगैरे बघून जरा मन भारवलं. फूड सेक्टर मध्ये खरंच डिमांड आहे. आणि असं लक्षात आलं का रिपिटेशन रेट लई आहे. धंद्याला पाहिजे असतो रिपीट रेट. आणि आज तुम्ही एखादं फर्निचर घेतलं, तुम्ही गाडी घेतली, तुम्ही 4-5 वर्षाच्या गोष्टी का बघणार नाही. पण फूड अशी गोष्ट आहे ना, तुम्ही आज घेतली, तुम्हाला दररोज ती घ्यायलाच लागणार आवडत असेल तर. किंवा मग माणूस 2-3 दिवसातून तरी भेळ खातोच. आणि भेळ तर लई सोपी आणायला, पार्सल न्यायला, आणि लोकांचा आवडीचा विषय. मग मला थोडा इंटरेस्ट आला. त्याच्यानंतर घरी आल्यावर चर्चा केली, शिक्षण वगैरे सोडायचंय. त्याच्यानंतर घरचे म्हणले शिक्षण सोडून काय करायचं, म्हणलं धंदा करायचा. घरचे म्हणे याला लातूरला जाऊन नाद लागला धंद्याचा. म्हणलं असं समजा आता काहीतरी. त्याच्यानंतर मग वडील म्हणले, आपण पुण्याला त्यांचे चक्र व्हायच्या आधी त्यांचं इलेक्ट्रॉनिकचं काम राहायचं जरा, तर त्यामुळे सारखे म्हणायचे आपल्यासारखी भेळ ना पुण्यात काय भेटत नाही. आमच्या कुटुंबाचं सहमत झालं, करा चालू, म्हणले केलं चालू. आता काय त्याच्यानंतर आधी थोडी ट्रेनिंग वगैरे घेतली. चांगले चांगले व्यावसायिक भेटले मला. काही जणांनी वाईट मार्ग दाखवले, काही जणांनी चांगली शिक्षण दिलं. मग आपली हासे पाटील भेळची सुरुवात झाली 2018च्या 6व्या-7व्या महिन्याच्या आसपास. मग ज्या वेळेस आपली सुरुवात झाली त्यावेळेस आपण स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट किती केलं? इन्व्हेस्टमेंट कसं होतं, मला आधी ना ह्या व्यवसायात आपलं काहीच म्हणजे सामान काहीच नव्हतं माझ्याकडे. सगळं शून्यातून उभं करायचं होतं. त्याच्यामुळे थोडंसं कॅपिटल तर लावायलाच लागणार. मग आम्ही तेव्हा जवळपास 4-4.5 लाखाची फंडिंग आमच्या होती शिल्लक. पण ते डिपॉझिट भरणं, गाळा थोडासा बनवणं, त्यात आमच्या आजोबांचं ऑपरेशन उभं राहिलं होतं. आता ऑपरेशन तर महत्वाचं राहतं. धंदा आपण कधी टाकू शकतो. पण नंतर मग असं कळालं की थोडंसं मार्केट आता चांगलंय, तर धंद्याला पण आपण डोकं दिलंच पाहिजे. मग त्याच्यानंतर ऑपरेशन केलं, थोडी फंडिंग संपली, याच्यातून त्याच्याकडून पैसे गोळा केले. 4-4.5 लाखात आम्ही केलं चालू तेव्हा सगळं. हा पण एक गावाकडचा मुलगा शहरात येऊन बिझनेस करतो, तर आपल्याला सुरुवातीला तुम्हाला धंद्यात काय काय अडचणी आल्या? अडचण सगळ्यात महत्वाची राहते, पहिलं लोकेशन. धंद्यासाठी जवळपास आम्ही 3 महिने एका जागी मुक्कामी थांबलो होतो. म्हणजे माझ्या आत्याच राहते पुण्यामध्ये, त्यांच्या घरी मी थांबलो, आमचे वडील वगैरे. तर मग आम्ही एकाच म्हणजे प्रत्येकाने एक एरिया धरायचं. 3 महिने आम्ही प्रत्येक एरियाचा अभ्यास केला. चरोली फाटा मला चांगला वाटला, आणि तेव्हा ग्रोविंग एरिया होता. म्हणजे सगळे सर्व्हिसवाले लोक आहे, चांगले लोक आहे, गुंडागर्दी वगैरे असा काही प्रकार नाही तिथं. तेव्हा लक्षात आलं. त्याच्यानंतर मग आम्ही चरोली एरिया फिक्स केला. दुसरी गोष्ट म्हणजे डिपॉझिट, गाळं वगैरे बनवणं, या गोष्टींची आम्हाला काही आयडिया नव्हती जास्त. मग ते शिकता करता कोणी पैसे बुडवले, कोणी काय केलं, या गोष्टी शिकता करता झाल्या. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी अडचण तर 6 महिन्यानंतर आली, कोविड-19. तेव्हा एवढं भाडण तोडून ते सगळं वजन उचललं, लय जड जायचं आम्हाला. अडचणी पहिल्या म्हणजे जो 10 वर्ष जेवढ्या अडचणी येणार तेवढ्याच मला 4-5 महिन्यात चालू सुरुवातीला. मग ज्यावेळेस कोरोना होता, लॉकडाऊन पडलं, त्यावेळेस तुम्ही काय केलं? लॉकडाऊनला तर काही सगळंच, आधी सुरुवातीला अर्ध शटर खाली करून काम चालायचं बरं का. त्याच्यानंतर सगळंच बंद केलं. त्यानंतर गावाला गेलो, गावाला थोडी शेतीची कामं वगैरे बघायला लागलो. शेती पूर्ण बंद नव्हती केली आम्ही, पण उत्पन्न पण काही नव्हतं तेव्हा. आणि सगळ्यात मोठा लोड यायचा भाड्याचा. भाडं तर काय कोणी सोडणार नव्हतं, आम्हाला माहित होतं. दररोज
असं वाटायचं कोणतरी येतं गोळी मारून जाते. 700-800 रुपये दररोज घालायचे. हा. मग असं वाटायचं कधी चालू होतंय. पण मग नंतर थोडा खचलो होतो, कारण लॉकडाऊन भरपूर मोठं चाललं. मग एवढा लोड वाढलाय, मग वडील म्हणले आपण काय करू, सामान वगैरे आणून घेऊ. म्हणजे म्हणले नाही ते, पण एक त्यांनी विचार मांडला. कोणाच्या मनात हा विचार येतोच, हो. कारण की आपण परत जाऊन आपली सुरुवातीची आपण सक्सेस होऊच असं नाही. मग तो निर्णय लय मोठा होता सगळ्या फॅमिलीचा. पण मग सगळ्यांचं एकमत आलं, पाऊल टाकलंय तर आता करूनच दाखवू, जाईन थोडं कर्ज व्हाय ना अजून. मग आम्ही निर्णय घेतला. त्याच्यानंतर परत आलो, थोडं जोमाने कामाला लागलो. एवढे दिवस म्हणलं आराम झाला होता एवढे दिवस आपला. त्याच्यानंतर मग एक जोमाने कामाला लागलो तर कस्टमर बेस चांगला वाढत गेला आमचा. कस्टमरला पण कळायचं हे थोडं ऑथेंटिक आहे, प्युअर बेसन मध्ये. आम्ही तेव्हा तिथंच मागं बनवायचो. छोटीशी जागा होती, अशी कोणी पत्रा होता, त्याच्यात छोटीशी कडे आपली, तिथं काम चालायचं. मग पब्लिक ते बघायची डोळ्यानी, हे काय मटेरियल आणते, काय वापरते. छोटी कॉम्पॅक्ट जागा होती, त्यांना पण विश्वास बसत गेला. हळूहळू एक एक पायरी वाढत गेली आपली. अच्छा. म्हणजे धंद्यामध्ये सर्वात महत्वाची कोणची गोष्ट? धंद्यामध्ये ना सुरुवातीच्या दिवसात सातत्य महत्वाचं राहतं. तुम्ही लगेच धंदा टाकला तुम्हाला लगेच पैसे भेटणार असं अजिबात होत नाही. तुम्ही जर कॅपिटलचा बिझनेस करीत असाल तर कदाचित त्या थोडंफार मार्जिन तुमचं जास्त असेल तर एक होऊ शकतं. पण हा जे स्मॉल बिझनेसेस आहे ना, याला रिपीट रेटला लागतो. तुम्ही लगेच सुरुवातीला जर आशा केली की मला धंदा टाकल्या पहिल्या महिन्यातच माझा सगळा खर्च निघला पाहिजे, असं शक्यच नाही अजिबात. त्याच्यामुळे सातत्य ठेवा आणि कॅपिटल थोडं कमी लावा सुरुवातीला. सगळे दिवस सारखे नसते, हे डोक्यात ठेवून चाललं पाहिजे माणसाने. आपण आपल्याला एखादा नवीन धंदा सुरू करायचा आहे तर एक स्टार्टिंगला मिनिमम आपल्याकडं किती पैसे पाहिजे की आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू शकतो? प्रत्येक व्यवसायाचं गणित वेगळं राहतं. आपल्या व्यवसायात तरी तुम्ही ना, माझी अशी इच्छा आहे टपरीपासून चालू केलं तर लय योग्य. तर व्यवसायात दादा सर्वात महत्वाची कोणची गोष्ट? व्यवसाय सुरुवातीला तरी ना सातत्य महत्वाचं आहे. तुम्ही सुरुवातीला जर परफेक्शनच्या मागे लागले, पहिल्याच महिन्यात माझा एवढा खर्च निघला पाहिजे, एवढे पैसे मला शिल्लक राहिले पाहिजे, असं होत नाही. काही बिझनेस जे मोठ्या कॅपिटलचे त्यात मार्जिन जरा जास्त असतं आणि जरा क्वांटिटीत काम असतं, तिथं कदाचित होऊ पण शकतं. आणि आमच्या फूड सेक्टर सारखे बिझनेस आहे ना, तिथं थोडासा वेळ द्यायला लागतो, कारण की चवी लय महत्वाची आमच्या असते. चव थोडं कस्टमर गोळा करता दिवस जात्याच. ते थोडं मॅनेज केलं पाहिजे प्रत्येकाने. कॅपिटल कमी लावलं पाहिजे आणि सुरुवातीच्या दिवसामध्ये थोडा तग धरला पाहिजे. कोणी येणारे बोलून जाणारे, पैसे बुडून जाणारे, लई सुरुवातीला बाई बनायला गेले मग घरीच जायचं. ते लय महत्वाचं. व्यवसाय करताय ना, तोंडात साखर ठेवायला पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे. हा पण 100% खरं आहे की तोंडात साखर पाहिजे. पण एखादं गिराईक लयच वेगळं आलं, ते तुमच्या म्हणजे विचाराच्या पलीकडे गेलं तर मग काय केलं पाहिजे? तरी आपण तोंडात साखरच ठेवली पाहिजे? काही नाही, 2 शिवाय ऐकून घ्यायचे, बाकी काय करू शकतो आपण. तुम्ही त्याला आता ठीक आहे, आपल्याला माहिती आपण एखाद्या कुत्र्याला दगड मारला आपल्याला चावणार आहे माहित असताना त्याला दगड मारण्याकडे पण आहे. मला तरी असं वाटतं. आता तर बरोबर बोलले तुम्ही की आपल्या तोंडात साखरच ठेवली पाहिजे. पण ज्यावेळेस तुमची चूक पण नाहीये आणि एखादं काही गिराईक बघायला एखादं आडगं येतं, त्यावेळेस तुमची काही चूक नसती तरी आपण का गप्प बसलं पाहिजे? मग आपण व्यवसाय टाकलाय ना, व्यवसाय शांतता लय महत्वाची राहते. आता आपण एखाद्या कुत्र्याला दगड मारलाय आणि ते आपल्याला चावणार आहे माहित असताना जर दगड मारला तर आपणच बावळट आहे तिथं, बरोबर नाही? आणि समोरचं काही लोक असे पण असते ना, त्यांना हेच पाहिजे असतं. त्यांना पाहिजे असतं कोणीतरी आपल्याला डेवचावं मुद्दाम, कारण त्यांच्या मनात तो राग राहतो कुठला वगैरे, तो आपल्यावर काढायचा राहतो त्यांना. आणि बाहेरून आलो धंदा करतोय म्हणल्यावर काही जणांना लय सोपं राहते या गोष्टी. त्याच्यामुळे थोडं शांतता ठेवली पाहिजे. आणि मोठं व्हायचं असलं ना, तुम्ही प्रत्येकाची गोष्ट मानव घेतली ना, कधीच माणूस मोठं नाही होऊ शकत. 100 लोक तुम्हाला चांगले भेटतील, पण ते 100 लोक पैकी ना 10 लोक तुम्हाला कोणीतरी मागं पुढे वाईट बोलणारच आहे. तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहे, तुम्ही बघा माणसाचं कसं आहे माहिती का, तुम्ही ग्रो करताय ना तोपर्यंत कोणी काय बोलणार नाही, पण एका पीकवर जर तुम्ही पोहोचला ना, ते 100 जण दगड मारायला तयार आहे. मग अडचणी यायला आपोआप सुरू होती, अडचणी यायला सुरू होते. असं आहे. हा आज मी इतके वेळ तुमच्या म्हणजे दुकानाचं नाव ऐकत होतो, पण आज फर्स्ट टाइम तुमची भेळ खाल्ली. म्हणजे खरंच इतकी भारी टेस्ट आहे ना. आता तरी इथं मटकी नाही, आपण इलेच बनवली गोडा म्हणून. दुकानात असलं का प्रॉपर मटकी नाही, खरंच म्हणजे क्वालिटी एकदम मस्त आहे, त्याच्यामुळेच आपलं नाव आज एवढं मोठं आहे. म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की धंद्यात क्वालिटी ही खूप महत्वाची. सगळं खेळ याच्यावरच दादा. हे सोडून काय नाही, मी लय मोठा अँबियन्स बनवला नाही, गिरायक काय माझ्याकडून दुकानात अँबियन्स. आता कसं माहिती का, एखादं महागडं दुकान असलं ना, मला स्वतःला तेच जायची इच्छा नाही होत. मला तिथल्या फर्निचरसाठी पे नाही करायचं, मला तिथल्या फूडसाठी पे करायचं. ठीक आहे, मोठा कॅफे असला मी नाही जात. बाहेर जी 70-80 रुपयाची कोल्ड कॉफी भेटते, मी कोल्ड कॉफी लवर आहे. पण तीच जर एखाद्या चांगल्या मॉलमध्ये वगैरे गेलं तर 350-400 रुपयाला भेटणार आहे. मला माहिती ती परिस्थिती वेगळी, त्यांना रेंट जास्त आहे वगैरे वगैरे, तर त्या फूड साठी पे करतात. आणि लोक भरपूर माझ्यासारखे भरपूर लोक आहेत, त्यांची हीच इच्छा आहे
एम्बियन्स वगैरे साधं ठेवा, स्वच्छ ठेवा फक्त. आणि फूडवर जेवढी गुंतवणूक करता येईल तेवढी फूडवर करा. पण आज जी आपली भेळ आहे, या आपल्या भेळ म्हणजे मध्ये काय काय युनिक आहे बाबा, की आपली भेळ लोकांनी आनंदाने खाल्ली पाहिजे? तुम्हाला सांगू युनिक असं काही नाही, फक्त नीतिमत्ता चांगली आहे, मटेरियल चांगलं वापरतो बास, बाकी काहीच नाही राहत. जसे सगळे बनवतात तसंच मी बनवतोय. मटेरियल चांगले, हा थोडे मसाले वगैरे थोडे राहते, मला मसाल्यांची खेळायची सवय, कधी यात ते टाकलं त्यात ते टाकलं, मला ती सवय आहे. त्याच्यामुळे थोडा स्पाइस टेस्ट येतो. पण असं काही लई मोठं सिक्रेट नाही. मी लई कुठून तरी आणतो ते माल, फक्त तिथंच भेटतो असं काही नाही. माल सगळी का भेटतो, फक्त चांगलं मटेरियल वापरायची नीतिमत्ता आपली पाहिजे. आणि चांगलं मटेरियल गिरायकाला द्यायचंय, गिरायकाला कळतं कुठं पैसे द्यावा. सुरुवातीला काही दिवस तक धरायला लागतो, तुमची किंमत ऐकून तुम्हाला लोक 2-3 बोलतील पण. आता मी जर एखाद्या ठिकाणी कमी किमतीत, आता मी दुकानात पाणी बॉटल 15ने विकतो, आधी 10च होती, पण आता बाजार वाढले म्हणून 15ने केली. तर आजूबाजूचे दुकानदार येऊन मला बोलले होते, तुम्ही 15ने कसं काय विकताय, असं तसं. प्रत्येकाची नीतिमत्ता वेगळी राहते. आपल्याला कस्टमरला कसं द्यायचं, आपला धंदा आपण निर्णय घेतला पाहिजे असं. आपण ज्या वेळेस तुम्ही धंदा सुरू केलता त्यावेळेस तुमचा पहिल्या दिवशीचा अनुभव तुम्हाला कसा होता, आणि पहिल्या दिवशी तुम्हाला गिराईक किती होतं? ज्या दिवशी ओपनिंग केली ना, 12-1च्या आसपास दुकान चालू झालं. ओपनिंग वगैरे केली, मम्मी पप्पा मस्त हारबेर लावत होते वगैरे वगैरे. मी आपलं बनवून आचार्य सोबत काम चालू होतं माझं, तेवढं आवडलं. आणि पहिल्या दिवशीचा 1750 रुपये घालला होता माझा पहिल्या दिवशीचा. ती अजून वही माझ्याकडे, पहिली 1 वर्षाची वही मेंटेन करली मी, ती अजूनही माझ्याकडे. आणि मस्त होतं त्या दिवशी, एक्सपिरियन्स भारी होता. आणि पहिला व्यवसाय होता, त्याच्यामुळे कस्टमर येतंय, आनंदाने खातंय, ते टेबल आपलं दुकान भरलेलं आहे, ती फिलिंग वेगळीच राहते. हा, मग तुमचं स्वप्न की 1700 रुपये तुम्हाला 17 लाखापेक्षा कमी नसतील. कारण आज आपला तुमच्या म्हणजे खूप दिवसांचं स्वप्न, आपला स्वतःचा बिझनेस हवा म्हणजे करायचा आहे तुम्हाला, आणि ती गोष्ट सत्यात आलती, मग तो आनंद काही तुमचा वेगळाच असेल. आनंद वेगळा. स्वतःचं दुकान, आपण दुसऱ्याच्या दुकानात जातो, वेटिंगला थांबतो, आज कोणीतरी आपल्या दुकानात वेटिंगला थांबते, थोडीशी गर्दी भरली. 1700 रुपये म्हणजे त्या दिवशी लय होतं मला. सगळे 5 टेबल 1700 रुपये काउंटर करायला किती सगळं तर भरतं, भारी फिलिंग असते. आपण ज्या वेळेस आपण बिझनेस चालू करतो त्यावेळेस आपण स्वतःने सगळं केलं पाहिजे का आपण गडी ठेवला पाहिजे, माणूस ठेवला पाहिजे? धंद्यात कसं आहे, तुमच्याकडे वेळ पैसा त्यातलं काय तुमच्याकडे, याच्यावर सगळं डिपेंडेंट राहतं. तुमच्याकडे वेळ आहे पैसा नाही, 100% आपण आजबलं पाहिजे. पण कधीतरी काय होतं, आपल्याकडे पैसा आहे पण आपल्याकडे वेळ नाही. मग आपण जर तिथं हातबत राहिलो तर आपले काम कोणी करायचे? आज माझं बँकेत काम आहे, बँकेत काम कोणी कर्मचारी तर नाही करू शकत, दुसरा माझ्या हाताखालचा लेबर, ते काम मलाच करायला लागणार. मी लेबरचे काम करीत बसले, माझं काम कोण करणार? आणि हे शिकणं लय गरजेचं आहे. आज पण तुम्हाला सांगतो मी, हे मला पण अजून काही जमलं नाही. आज पण मी जर 2 दिवस निवांत असलो ना, मला असं वाटतं कुठेतरी चुकतोय आपण. कायम गाढव काम सवय लागली मला पण. 2 दिवस निवांत बसलो का मला असं काहीतरी वाटतं, यार काहीतरी चुकू राहिले, तर धंदा कमी झालाय, आपल्याला काम का बरं नाही आज? रविवारच्या दिवशी निवांत बसलं असं डोकं सळसळ करीत. ते शिकलं पाहिजे माणसाने, मालकाने थोडं निवांत राहायला शिकलं पाहिजे. हा, म्हणजे थोडक्यात जर राजानीच काठी घेऊन पारा द्यायला सुरू केलं तर मग राजा राज्य कसं चालवणार ना? बरोबर. मग असा पण भाग आहे की ज्यावेळेस तुमच्या म्हणजे दुकानात पहिलं गिरायक आलं ते आजपर्यंत तुमच्या सोबत आहे का? पहिले गिरायक आहे ना, माझ्या मते एक कॉलेजचे मुलं होते, आता ते कदाचित आजपर्यंत माझ्यासोबत असतीलच. पहिल्या दिवशीच पहिले गिरायक, ते कॉलेजचे मुलं होते, पण ते आता कॉलेजमुळे ते कॉलेज वगैरे झाले, ते कदाचित गेले असतील त्यांच्या गावाकडं. आमची तेव्हा मिसळ पण होती, तर मिसळचे सुट्ट्या लागल्या कॉलेजला वगैरे, त्याच्यानंतर परत आवर्जून मुलं यायचे, मम्मीची वेट घ्यायचे, माझ्या काकू तुमची मिसळ आहे छान वगैरे, त्यांना घरगुती वाटायचं, सगळं आपण घरगुती पद्धतीने बनवायचो. आहे भरपूर, म्हणजे तुम्हाला सांगतो तेव्हापासून तर काही काही गिरायक असे रोडने भेटले तरी हात करून जाते. तेव्हाचे कस्टमर आहे माझे 7-7.5 वर्ष जुने. भरपूर छान एरिया, सुंदर एरिया आहे, आणि लोकांचं खरंच प्रेम आहे. लोकांना कळतं हो का कुठं पैसे द्यायचे, लोकांना कळत आहे, ते महत्वाचं आहे. तर आपली एवढी सुप्रसिद्ध भेळ आहे, तर तुम्हाला लोकांचे कॉल येत असतील की बाबा आम्हाला पण हा माल द्या, मटेरियल द्या, तर तुम्ही देता का? मी फ्रँचायसी मध्ये पण नाही अजून, आणि होलसेल मध्ये पण नाही. आता फ्रँचायसीचं कारण असं आहे, मला फ्रँचायसी आज जर DM उचकले 100 ते 150 एन्क्वायरी पडेल, मी आज उभं राहिलो फ्रँचायसी देऊ शकतो. फ्रँचायसी मध्ये चांगले लोकांना बुडताना मी बघितलंय. कशामुळं? किती मोठा ब्रँड असू द्या, प्रॉपर SOP लागते, मॅनेजमेंट लागतं, इथली चव प्रॉपर तिचं जाते का नाही. आता सपोज एखादा चहाचा ब्रँड आहे, त्यांना सोपं आहे एक्सपांड करायला, फक्त मसाला द्यायचा आहे, मसाला चहा पावडर काय ते आरामशीर ट्रॅव्हलिंग करू शकतं. आपल्या मालाचं असं जेवढं जे ट्रॅव्हलिंग करा तेवढं त्याचं व्हॉल्यूम कमी होतं, भुगा होतो मालाचा. तर या गोष्टी क्रॅक करायला लागतील, म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टी. आणि कदाचित मी फ्रँचायसी मॉडेल मध्ये जाणार पण नाही,
कारण की समोरच्याने पैसे लावलेले असते, त्याच्या डोक्यात एकच असतं मी पैसा कसा कमवून निघाल. हम्म. आणि माझं तर असं आहे, माझ्या ब्रँडवर प्रत्येक कस्टमरचा फीडबॅक वगैरे महत्वाचा राहतो. समोरचा माणूस करेल का नाही मला याची गॅरंटी नाही. हा म्हणजे आपला धंदा आहे, आपण जेवढ्या काळजीने करणार आहे तो तेवढ्या मनापासून पुढला व्यक्ती करणच असं नाही. फ्रँचायझी देणं म्हणजे 5वी पर्यंत आपण पोरग शिकवलंय आपल्या हाताखाली, त्याला हॉस्टेलमध्ये टाकल्यासारखे. आता हॉस्टेलमध्ये ते एक तर गुन्ही बाळ बनून येईल, नाही तर दारू सिगरेट पिणं आपल्याला माहिती. हा, हा, हा. अशी गोष्ट आहे, दुसऱ्याच्या हातात देणं आहे ते. म्हणजे आपण आपलं म्हणून जेवढं करण तेवढं तो पुढला करणच असं नाही. करणंच असं नाही. त्याच्यापेक्षा ना, आणि फ्रँचायझी मॉडेल मध्ये काय काय दुकान खरंच ते चांगले फूड सेक्टर मध्ये पण. फ्रँचायझी मॉडेलचं कसं आहे, तुमची जर प्रॉपर सिस्टम असली, तुम्हाला मॅनेज वगैरे झालं तर फ्रँचायझी मॉडेल एक्सपांड करण्यासाठी लय भारी. पण मला कदाचित ते नाही भाऊ राहिलं, कारण की मी पुढचं 5 वर्षाचा विचार करतोय, तेव्हा मला फ्रँचायझी मॉडेलचं थोडस मार्केट कमी वाटतंय. कारण की आज काय झालं माहिती का, ज्याच्या क्वालिटी त्याच्या माणूस पळतो. लोकांना ब्रँड नेमशी घेणं नाही राहिलं. एखादा आप्पा असला चहावाला आणि त्याच्या शेजारी मोठा ब्रँड असू दे चहाचा, आप्पाच्या हाताला चव असले ना, 4-5 वर्ष आधी होतं की मला ह्याच ब्रँडचा चहा प्यायचा आहे, तिथं माझी इमेज बनल, 4 जण येतील मीटिंग करतील. पण आता कुठं बसत लोक, आता लोकांना चव पाहिजे. आता लोकांना फक्त क्वालिटी पाहिजे. पुढच्या 5 वर्षात नाही लोकांना ब्रँडशी घेणं नाही राहणार, चवीशी घेणं राहणार. त्याच्यामुळे चवीवर काम करा, ब्रँड आपोआप बनल. तर आज जी तरुण नवीन पिढी आहे ती जॉबच्या मागे पळते, तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी स्वतःचा बिझनेस केला पाहिजे का जॉब केला पाहिजे? जॉब आणि बिझनेस दोन्ही पण गोष्टी वाईट आहे. मला काय काय व्यावसायिकांचा लय राग येतो, आम्ही एवढं कमवतोय, तुम्ही जेवढं कमवता तेवढं एका दिवसात उडवतोय, हे बोलणं सरासर चुकीचं आहे. आपल्यासाठी काय काम करतं, कदाचित माझ्यासाठी नोकरी नसन काम करीत, त्याच्यामुळे मी बिझनेस निवडला. बिझनेस जमला मला, बिझनेस नसता जमला मी नोकरीच केली असती. प्रत्येकाचं ज्या कामातून आपलं पोट भरतं, ती नोकरी असू दे व्यवसाय असू दे, दोन्ही चांगले. काही पण करा पण टॉपचं करा. आज आपण इथं पैसे कमवतोय, एखाद्या मोठ्या हॉटेलचं वेटर आपल्यापेक्षा जास्त पैसे कमीत असं, तो नोकरी करतोय, आपण व्यवसाय करतोय, आपल्याला भारी का नाही तरी तो. काही पण करा पण टॉपचं करा, त्यात तुमचं काहीतरी वेगळेपणा दिसलं पाहिजे, तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमचं स्किलवर काम करा. आज तुम्हाला सांगतो, माझ्या एखादा हेल्पर आला पॅकिंगला, दिवसभराचे 400-500 रुपये कमवून निघतो. मला एखादा आचार्य आला 1 तासात तेवढे 1000 रुपये कमवून जातो. स्किल आहे, स्किलवर काम करा. ठीक आहे, मग नोकरी असो धंदा असो, प्रत्येकासाठी काहीतरी ठरलेलं आहे. आणि एकमेकांना कृपया असं नका म्हणू का धंद्याचा भारी नोकरीच भारी. ठीक आहे, नोकरी बनवले पाहिजे. मराठी माणसांनी काय झाले, गुजराती मारवाडी सगळा भाव ठरवतात, बरोबर. काही वर्षांनी कदाचित असं येईल, सगळं मार्केटच त्यांचं राहील, मराठी माणूस जर नसला जाणतात तर. मग एकमेकाला फोन करतील, मोठा भाई क भाऊ लागणू, मोठा भाऊ म्हणून का आपल्या 50 रुपयाचा भाव आहे, तू 60 लाव. विकणारे आपण दोघंच आहे ना, भाव आपणच ठरवू. त्याच्यामुळे मराठी माणसाने व्यवसायात आलं पाहिजे, पण त्याला आवड पाहिजे. बळजबरी नकोय का व्यवसायच भारी किंवा मग नोकरी कुठेतरी वाईट आहे म्हणून व्यवसायात नका. हा नाही, बरोबर आहे की ज्याला जे आवडतं त्याने ते केलं पाहिजे. बरोबर, तुम्हाला व्यवसाय आवडतोय, तुम्ही व्यवसाय करताय. ज्याला एखाद्याला नोकरी करायची ते नोकरी केली पाहिजे. हा पैसा कमवतोय म्हणून मी करायचं हे सरासर चुकीचं आहे. आपण ठीक आहे, एखाद्याची इच्छा आहे की त्याला बिझनेस करायचा आहे, पण त्याच्याकडे काहीच भांडवल नाही, पण मनातून इच्छा खूप आहे मला बिझनेसच करायचा आहे, मला जॉब नाही करायचा. पण जर भांडवल नसेल, घरची परिस्थिती नसेल, तर मग त्याने काय केलं पाहिजे? सुरुवातीला जर भांडवलच नाही तर डायरेक्ट बिझनेस टाकायचाच कशाला. भांडवल नाही तर वेळ तर आहे ना, वेळ पण भांडवलाचे, जायचं कुठेतरी शिकायचं, 2 पैसे पण कमवायचे आणि तुझ्या व्यवसाय जे रिलेटेड सेक्टर निवडायचं. आता आम्ही गेलो दुसऱ्याच्या हाताखाली शिकलो, आम्हाला तेव्हा ठीक आहे, मग ते आम्हाला वेळ कमी होता, 5 महिने होते, 6 महिने होते फक्त कार्यक्रम. मग आम्ही काय म्हणलो, आम्हाला पैसे नका देऊ, शिकवा 4-2 गोष्टी. त्याचं काम झालं, विन विन सिच्युएशन आहे ना, त्याचं काम झालं, मला पण शिकवणूक भेटली. तुम्हाला जर असं कोणी नसेल ठेवीत तर सरळ डायरेक्ट काम करा ना, पगारावर काम करा. आणि तुम्हाला धंद्यासाठी कॅपिटल पाहिजे, ते कॅपिटल आणि स्किल दोन्ही येते, दोन्ही फायद्याच्याच गोष्टी ना. बरोबर. तुम्हाला उद्याच उठून धंदा टाकायचा, मग भांडवल नाही, मग रडत बसणार तुम्ही. भांडवल गोळा करायला लागत. आणि जर एखाद्याने रात्रंदिवस मेहनत करून नोकरी करून भांडवल गोळा केला असला ना, त्याला त्याची किंमत पण माहिती राहते. तो प्रत्येक गोष्टीत खर्च करण्यात 10 वेळा विचार करतो. हे पण स्किलच आहे एक प्रकारचं, हे सगळ्या गोष्टींचा अनुभव भेटतो. आपण लोकांकडून किंवा मित्रांकडून उसने पैसे घेऊन व्यवसाय केला पाहिजे का नाही केला पाहिजे? ते एक लिमिट असतं. तुमचा व्यवसाय कसा आहे त्याच्यासारखे. तुम्हाला चहा आणि वडापावचा धंदा करायचा, तुम्हाला व्याजाची गरज काय, कर्ज काढायची गरज काय, कर्ज काढायचं व्याज भरायचं. 5-50 हजार रुपये तुम्ही तसे अरेंज करू शकता. ते पण नाही करू शकत तर कामाला जसं सांगितलं तसं. मोठा व्यवसाय असेल तर थोडा विचार केला पाहिजे.
आपण आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला धक्का नाही लागला पाहिजे, आपल्या कुटुंबाची भाकर नाही बंद झाली पाहिजे, एवढं फक्त डोक्यात ठेवायचं, त्या हिशोबाने रिस्क घ्यायची. आज पण मी सेफ काबर खेळतोय, माझ्या दुकानाची चटणी भाकर कुठेतरी, माझ्या घरची चटणी भाकर कुठेतरी आली पाहिजे. मी जगात काही केलं तरी चालेल, मग तिकडं मी कुठं पडलो जोडलो मा चालेल, पण घरात तेवढं जेवण आलं पाहिजे, एवढी सोय करा, खेळा ना बिंदास, लढा ना, काही अडचण नाही. हा पण आज आपल्या दुकानात किती कर्मचारी काम करतात? आमच्या अपडाऊन करणारे असतात दुकानात, माझ्या माणसंच नाही दुकानात, फक्त माझ्या घरचीच माणसं असतात. आमचं पॅकेजिंग वगैरे गोडाऊन चालतं, 3-4 मुलं असतात, 2-3 लेडीज पॅकिंगला, आणि आचार्य 1-2 ठरवलेले असतात, ते येते त्यांचं काम करून जातात. आज हासे पाटील भेळ अँड फरसान हे नाव एवढं मोठं झालं, तुम्ही सुरुवात केली, संघर्ष केला, पण सगळ्यांचंच नाव मोठं होईल असं नाही ना, मग त्यांनी काय केलं पाहिजे? येवले चहाच्या फाउंडरने सांगितलेलं आहे सर, त्या सरांनी सांगितलेलं आहे की येवले चहा करायच्या आधी 32 व्यवसाय केले त्यांनी. मग ते दुसऱ्या तिसऱ्या व्यवसायाला त्यांनी असा विचार केला असता आता काय होईल, तर येवले चहा नसता झाला तयार. असं आहे, तुम्ही माणूस असा आहे ना, देवाने काय कशासाठी बनवलेले, तुमचं हे नाही चाललंय ठीक आहे, तुमचा निर्णय चुकला होता, त्यातून अक्कल भेटली, पण तुम्हाला ती अक्कल दुसऱ्या व्यवसायात वापरता येते. व्यवसायात कधीच वाया नाही जात माणूस, ठीक आहे, तुमचा वेळ जातो, कदाचित काही ना 1 वर्ष सक्सेस भेटतं, काही ना 10 वर्ष पण जात्या, ठीक आहे. तर प्रत्येक वेळेचं गणित आहे, प्रत्येकाची वेळ येते म्हणतात, त्यामुळे धडका देत राहिलं पाहिजे, बाकी काही नाही. हा पण एखाद्या व्यवसायात आपल्याला यशच येत नाही, तर आपण ते करत राहिलं पाहिजे का काही वेळेनंतर आपण त्यातून गिव्ह घेतलं पाहिजे? ती गोष्ट आहे ना, आता काय नुसतं मेंढी सारखं धडका देण्यात पण अर्थ नाही, माझं असं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्ट आहे ना, ही आपल्यासाठी बनली की नाही हे कळायला पाहिजे पहिलं, ठीक आहे. आता मी मागे शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट करायचो, मी थोडे शेअर, चांगल्या क्वालिटीचे शेअर घ्यायचो, तर माझा एक मित्र होता, तो ट्रेडिंग करायचा. मग ते ट्रेडिंग मध्ये लॉस झाला, तो म्हणायचा कधीतरी मी सक्सेस होईल, तो ट्राय करीत राहिला, पण नंतर मीच त्याला म्हणलं ही गोष्ट त्यासाठी बनलेली नाही 2-3 वर्षानंतर, ठीक आहे, कारण की नुसतेच पैसे जाते, त्यातून आउटकम नाही येते, प्रोग्रेस काहीच नाही, याच्यात ती गोष्ट त्यासाठी नाही बनलेली. अशा जागी धडका देण्यात पण अर्थ नाही, ठीक आहे. मग तू इन्व्हेस्टमेंट ट्राय करून बघ. त्याने इन्व्हेस्टमेंट ट्राय केली, आज त्याच्या जवळपास 35-36 लाखाचा पोर्टफोलिओ आहे त्या मित्राचा. मग अशा गोष्टी राहत्या, हे आपल्या ह्यासाठी आहे का नाही हे कळायला पाहिजे, तेवढी अक्कल माणसामध्ये लागते, बरोबर. मी नोकरी केली, नोकरीमध्ये मला जर काही माझ्या स्किल व काम नाही करता येते, नुसतंच गाढव काम होतंय, तर ती नोकरी माझ्यासाठी नाही असं. हा पण आज थोडक्यात तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये सक्सेस आहात, तर तुम्ही दुसऱ्या गोष्टीत डोकं घातलं पाहिजे किंवा दुसऱ्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का तुम्ही इथेच गुंतून राहिले पाहिजे? नाही, जेव्हा माझं हे ऑटोमेशन चालेल ना, जेव्हा माझी इथं गरज नाही राहणार, ठीक आहे, तेव्हा मी बाहेर पडलं पाहिजे, 100% पडलं पाहिजे. याला अनुसरून मला अजून काय करता येईल, हा ब्रँड माझा चाललाय, मला अजून एखादा ब्रँड लॉन्च करता येईल का, पण तेव्हा मी तेवढं केपेबल पाहिजे. म्हणजे काही जर लई मोठी गोष्ट झाली तरच माझ्यापर्यंत आली पाहिजे, एवढं जेव्हा मी केपेबल होईल तेव्हा मी बाहेर पडणार 100%. आपण आज जर तुम्ही बाहेर पडले आणि तुमचा हा व्यवसाय, मग तुम्ही बाहेर पडल्यामुळे तुमचा या व्यवसाय दुर्लक्ष नाही होणार का? सिस्टीमच अशी बनवायला लागायची आपल्याला. बाहेर पडायचं म्हणजे एक साखळी कशी जोडलेली असते, प्रत्येक कडी जोडलेली असते, ती प्रत्येक कडी व्यवस्थित जोडायला लागते. म्हणजे माझ्या ग्राउंड लेवलच्या कामापासून मी जो कच्चा माल आणतोय तिथपासून तर तो माल पक्का होऊन कस्टमरच्या हातात जाईपर्यंत ही एक लई मोठी जबाबदारी राहते सगळी. ते जर व्यवस्थित एसओपी मॅनेज झालं ना, प्रत्येकाचं काम प्रत्येकाला माहिती आहे, चांगली टीम हायर होती, हायरिंग साठी वेगळी टीम, हे सगळ्या गोष्टी झालेल्या गोष्टी सोप्या आहे. पण आज आपल्या दुकानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे? आपलं चरोली फाटा, आळंदी दिघे हायवेवर चरोली फाटा नावाचा चौक आहे मोठा, तिथे ऍक्सिस बँकेला शेजारीच आहे आपलं दुकान. आपल्या दुकानात काय काय भेटतं की? मी सध्या फक्त भेळ आणि फरसाणच फोकस केलेले आहे. भेळ फरसाण मध्ये 9 प्रकारचे प्रोडक्ट राहते. तुम्हाला मिसळचं फरसाण पाहिजे, भेळचं फरसाण तुम्हाला पाहिजे तसं पॅकिंग करून मिळेल, आणि रेडीमेड पॅकेट पण असं काय होतं, संध्याकाळी गर्दी होती, प्रत्येक कस्टमरचं वेगवेगळं पॅक करायला वेळ नाही भेटत, पण एखादं कस्टमर म्हणलं तर आम्हाला पापडी कमी पाहिजे, चिवडा जास्त पाहिजे, त्याचं तिथं बनवून पण देतो आम्ही. तर मग ओली भेळ, सुकी भेळ, फरसाण भेळ वगैरे असे 2-3 मेनू आहे फक्त आपलं. आणि मी जास्त गर्दी पण नाही केलेली. काय होतं माहिती काय, आता असं म्हणा मी येडा या गोष्टीत, पण मला असं वाटतं दुसऱ्या गोष्टींका दुर्लक्ष होतं. मग मी प्रॉपर भेळ फोकस करतोय ना, मी काहीतरी पाणीपुरी वगैरे ऍड केलं का माझं इकडे थोडंसं दुर्लक्ष होणार, असं माझं मत आहे. माझी सिस्टीम एवढी पक्की नाही, त्यामुळे मी थोडा हात असं सांभाळूनच खेळतो, मेनू कमी ठेवतो. आपला हा जो कच्चा माल आहे तो आपण म्हणजे कुठून आणता? गोल टेकडी मार्केट, पुणे मोठा मार्केट आहे, तिथे भरपूर व्यापारी ओळखीचे, ज्याचा भाव कमी त्याच्या सौदा टाकायचा, तो सौदा टाकला का 4-5 दिवसात माल आपल्या दुकानात. आपण जर जास्त प्रॉफिट कमवण्याच्या माग आपण जो माल आहे तो आपला स्वस्त आणला पाहिजे का असाच कोणता आणून आपलं चालवलं पाहिजे, का तो ब्रँडिंगचाच माल आपण आणला पाहिजे? नाही, ब्रँडचाच माल आणला पाहिजे. ब्रँड म्हणजे काय राहतं माहिती का,
ब्रँड म्हणजे नुसतं नावाचे पैसे नाही राहत, ते काय फ्रांचायझी मॉडेल सारखं नाही. जे प्रोडक्ट व्यवस्थित बनले ना त्यांची काहीतरी एक क्वालिटी मेंटेन राहते. आता मी 8 वर्ष आधी जे बेसन वापरायचो तेच आज वापरतो, तीच चव आहे, काहीच बदल नाही. म्हणजे त्यांच्या काहीतरी टेक्नॉलॉजी, ते 4 ठिकाणावरून जरी त्यांचा हरभरा गोळा करून आणत असतील, डाळ बनवत असतील, पण त्यांच्या असं काहीतरी की त्यांची टेस्ट मेंटेन राहते. आणि या गोष्टी त्यांच्याकडून शिकल्या पण पाहिजे माणसाने. आज आपली भेळ आहे, आपल्याकडे मिरची कधीतरी जास्त तिखट येणार आहे, कधीतरी कमी तिखट येणार आहे, उन्हाळ्यात तिखटपणा जास्त कमी असं होत राहतं, वातावरणानुसार बदल होत राहते. तर मग आपली टेस्ट कसं काय मेंटेन आहे, ते मोठ्या मोठ्या ब्रँडकडून शिकलं पाहिजे. नुसते ब्रँड म्हणजे असंच नाही झालं, ते पैसे वगैरे दिले झालं, ब्रँडिंग केली, मार्केटिंग केली, अशाने मोठे ब्रँड बनते. जे पॅकेजिंग फूड मधले ब्रँड आहेत चांगले चांगले, त्याने तेवढे कष्ट घेतलेले, प्रत्येक बारीक बारीक गोष्टी लक्ष दिलेले, लय नाजूक काम येते, ते शिकलं पाहिजे माणसाने. बरोबर. पण तुम्हाला वाटत नाही का की तुमची हास्य पाटील भेळ जगातल्या कानकोपऱ्यात गेली पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? 100% वाटत. प्रत्येक व्यावसायिकाचं याचं स्वप्न राहतं, सगळी का आपली भेळ गेली पाहिजे वगैरे वगैरे. पण असं नाही का लय मोठी उडी मारायची. मी तुम्हाला जसं काय म्हणलो, आपली चटणी भाकर पहिली साईडला झाली पाहिजे. कारण की मी तुम्हाला सांगतो, मिसळ क्षेत्रात आणि भेळ क्षेत्रात लई जण असे होते, त्यांच्या शाखांना मी स्वतः गेलेलो लहान असताना, एवढी सुंदर क्वालिटी होती, पण एक्सपान्शनच्या नादात बुडालेले असे लई जण आहे. त्याच्यामुळे मी या गोष्टीला घाबरतो. मला हुल्लडमध्ये न्यायचं, ठीक आहे, आज असे पाटील नाव थोडं 2-3 ठिकाणी आहे ट्रेंडिंगला वगैरे, मग लगेच मी शाखा विकायच्या, लगेच हे करायचं, म्हणजे शाखांच्याच ओपनिंगला पळायचं, माझ्या दुकानाचं इकडे हे चाललंय असं नाही करायचं. मला माझं पहिलं प्राधान्य माझ्या दुकानाला, मला तो बॉक्स परफेक्ट करायचा आहे. तिथं सगळं ऑटोमेशन चाललं. मला जेव्हा वाटलं का इथलं सगळं मार्केट मी कॅप्चर केलं, माझं जिथं दुकान आहे, तेव्हाच मी बाहेर जाईल. कदाचित मी फ्रँचायझी मॉडेल मध्ये जाणार पण नाही, मी ऑन कॅमेरा सांगतो, मी कदाचित माझे स्वतःचेच आउटलेट फोकस करेन, म्हणजे अजून माझी स्वतःचीच उघडी. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हीच ती मॅनेज करणार आणि स्वतः मालक होऊन त्याच्यावर लक्ष देणार. अच्छा अच्छा. तर या आपले हास्य पाटील या दुकानात कोणकोणते एक नामांकित चांगले पाहुणे येऊन गेलेत? पाहुणे काय होतं माहिती का, आपलं भेळ खायला ना दुकान थोडं कॉम्पॅक्ट आहे आपलं, त्याच्यामुळे बसायची वगैरे म्हणजे सोय आहे भरपूर तशी. पण मोठे मोठे पाहुणे येते. आता काहीतरी मकरंद सणाने एकदा भेळ गेली होती, महेश दादाने भेळ आवडते, महेश दादांना भेळ आवडते आपली. परत नितीन आप्पा काळजे तिथले नगरसेवक, सचिन दादा आहे, ते भरपूर जण आहेत, ते भेळ घेऊन जाते. आणि काही काही म्हणजे ते सेलिब्रिटी नाही म्हणता येणार बरं का, पण काही काही माणसांची मुलं परदेशात शिकतात, त्यांना इथून भेळ जाते परदेशात, माझ्यासाठी ते सेलिब्रिटी. म्हणजे तुमची भेळ बाहेरच्या देशात जाते, ही तुमच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे थोडक्यात. 100%. अच्छा अच्छा. तर अजून जी या आपल्या व्यवसायाविषयी अजून एक चांगली माहिती तुम्ही काय सांगाल? काय नाही, करतोय, करीत राहायचं, बाकी काय आता वेगळं काय सांगणार. मी फक्त एवढं सांगतो, मी शेवटपर्यंत क्वालिटीवर फोकस करणार आहे. आणि मार्केटमध्ये 4-2 जण ट्रोल पण करताय, म्हणजे माझ्या क्वालिटीवर ना आजपर्यंत कोणी बोललं काय होतं, थोडस हे झालं का 4 जण खडे मारले राहत्याचे, बरोबर, त्यांच्यात दुर्लक्ष करून माणसाला पुढे चाललं पाहिजे, एवढंच फक्त, बाकी काय. या व्यवसायात तुम्ही मोठे आहातच, पण आज तुमचं सोशल मीडियावर सुद्धा खूप चांगलं नाव आहे, तुम्हाला एक चांगले फॉलोअर्स आहेत. पण व्यवसायाविषयी सोशल मीडिया किती महत्वाचे असते हे लोकांना तुम्ही काय सांगाल? जे जुने व्यवसाय झाले ना, जे पिढीजात व्यवसाय झाले 30-35 वर्षांपासून चालू आहे, त्यांना सोशल मीडियाची गरज नाही. पण प्रत्येक नवीन व्यवसायिकाने त्याच्या व्यवसायाची आयडी खोलली पाहिजे, 2 दिवसातून एक तरी व्हिडिओ टाकला पाहिजे. तुम्हीच विचार करा, मला ठीक आहे मार्केटमध्ये जायचंय, 100 लोकांना सांगायचं फक्त, किंवा पॉम्पलेट वाटायचे त्यांना की माझं असं असं दुकान आहे, किती जण आपल्याला लक्ष देते? आज प्रत्येकाच्या हातात 24 तास मोबाईल आहे, तिथं प्रत्येक जण ऍक्टिव्ह आहे. तिथं नुसतं तुम्ही व्हिडिओ उचकला, ठीक आहे, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर नाही, कोण तुमच्या ऍक्टिंग लक्ष देतोय? मोबाईल खोला ना, आरडा ना मोठ्यापणे, हाय हास्य पाटील भेळ असं ऐकलं तरी 4 जण ऐकणारी समोरच्या, 1000 जणांनी जरी बघितलं, किती मोठी ब्रँडिंग आहे, फ्री मधली मार्केटिंग आहे. आज 100Kचं एखादा अकाउंट असून त्याला विचारा, दादा मार्केटिंगचं किती पैसे घेतो तो, एक रील सोडायची किती पैसे घेतो, हे ऐकून ना तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच रील चालू करशाल. प्रत्येकाने 2 वर्षानंतर, आतापासून 2 वर्षानंतर आहे ना, तुमच्याकडे सोनं पिकवते मस्त तुम्ही, ते समोरच्याला कळायला पाहिजे ना, समोरच्याला कळेल कसं काय. आणि मार्केटिंग धंद्यासाठी लागत याची प्रत्येकाला माहिती, पण मार्केटिंग स्वतः करायचं म्हणलं लोकांच्या जीवावर येतं, पण जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा असं वाटतं तेव्हा चालू करायला लागत होतं. आणि ही जी फिलिंग आहे ना, करायला लागत होतं पण केलं नाही, बेकार राहते, ही नाही, याच्यात नाही अडकायचं कधी. तुम्हाला वाटतं का की तुम्ही सोशल मीडियावर काम करता त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायाला खूप सारा फायदा होतो असं तुम्हाला वाटतं? 100% फायदा होतो. पण मी सोशल मीडियावर असंच नाही आलो, मी पहिले प्रोडक्ट चांगले केले. सोशल मीडिया तुम्ही लय घाई पण ना करू सोशल मीडियाला, कारण सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे ना तेवढं वाईट पण आहे. लोक आनंदाने तुमच्या येते, त्यांना नाही आवडलं तर ते बोलणार पण आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि राहिलं टेस्टचा प्रश्न, तर टेस्ट बरोबर प्रत्येकाचे वेगवेगळे,
प्रत्येकाच्या जिबीची ना चोचले पुरवायची पद्धत वेगवेगळी. काही ना ही वेळ आवडत पण काही ना नाही आवडणार, काही ना एखादा चहा आवडतो पण नाही आवडत. ते आपण त्यांच्या बाबतीत नाही काय करू शकत. पण प्रत्येकाने सोशल मीडिया धरलं पाहिजे, मी एवढंच म्हणा. अच्छा अच्छा. पण तुम्ही जी सोशल मीडियावर काम करता, मग तुम्ही एक रोज डेली एक व्हिडिओ पोस्ट करता का कधी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तसं करता? आता हे कोणी बोलत नाही बसत, पण माझं सोशल मीडिया सांगतो, मी काही PR टीम नाही ठेवलेली. मला भरपूर जणांनी अप्रोच केलं. मला माझे चांगले व्यावसायिक मित्र त्यांनी सांगितलं शेट एखादा माणूस ठेवून द्या, त्याचा तो बघन. पण माझे जे डोक्यात येतं तेच मी बोलतो. म्हणजे माझा व्हिडिओची अशी पद्धत कशी असते, काहीतरी काम चालू आहे, कामात काहीतरी मला सुचलं एखादा व्हिडिओ काढायचा, मी लगेच एखाद्या मुलाला सांगतो, तो कॅमेरा वगैरे धरतो, माईक लावला की मी बोलून टाकेल. मी अजिबात काही वेगळं नाही करीत व्हिडिओसाठी. एखाद्या दिवशी मला लय वाटला तर मी एखादा थोडासा मोठा व्हिडिओ काढतो, त्याला थोडे कष्ट लागायचे, गाणी वगैरे टाकन तो व्हिडिओ. पण मी एकदम रॉ व्हिडिओ टाकतो. मी असं मॅनेज नाही राहत काही. तुम्ही म्हणजे असं ठरवून व्हिडिओ काढता का असं जे मनाला येईल तेच बोलता? ठरवेल 20-25 मिनिटं आधी राहतं. असं दिवसभर नाही ठरवलं का मला आज व्हिडिओ करायचा आहे, किंवा असं नाही का 2-3 दिवस असो का मला तो व्हिडिओ करायचा आहे, असं नाही ठरवलं. 20-25 मिनिटं आधी ठरवतं सगळं. 20-25 मिनिटं आधी ठरलं का त्यांना सांगायचं असं असं करा, झालं व्हिडिओ शूट लगेच. नाही म्हणजे तुम्ही व्यवसाय तर उत्तम करतायच, पण तुमच्या व्हिडिओ मार्फत एक लोकांना मोटिवेशनल काहीतरी शिकायला भेटतंय. मला वाटतं की आज मी तुमच्यापाशी आलोय आणि आपली आज जी मुलाखत चालली ती पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून चालली. नाही तर हास्य पाटील हे नाव माझ्यापाशी आलंच नसतं ना. बरोबर. मार्केटिंग मार्केटिंग हा, कारण पुणे जिल्ह्यात किंवा आपल्या भारतात महाराष्ट्रात खूप व्यवसाय आहेत. मी मोटिवेशन बद्दल बोलतो ना, त्याचं कारण काय आहे, मी सुरुवातीचे जे 2-3 वर्ष केलेले आहे ना, त्या 2-3 वर्षांमध्ये मी ज्या चुका केलेल्या आहेत, त्या जर एखाद्याला सांगितल्या लय साध्या साध्या चुका राहतात, पण ते समोरच्या व्यावसायिकाने जर टाळल्या तर त्याची 2-3 वर्ष आधी ग्रोथ होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ते मोटिवेशनचं बोलतो. मोटिवेशन म्हणजे मी हवेत मोटिवेशन नाही देते, रिअलिटी चेक देतो. असं असं केलं पाहिजे, असं असं नाही केलं पाहिजे. मला या गोष्टी मी चुका केल्या होत्या. मी तर एक सिरीजच काढली होती मागं, मी ज्या चुका केल्या त्या व्यवसायात. मग माझं मशीन चुकलं, मी इथं फसलो, मला याने फसवलं, मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. हे जर एखाद्याने ऐकलं, असं पण होतं असं कधी कधी. आणि मला तर 2-3 मेसेज असे आलेले, दादा आम्ही उद्या ही गोष्ट करणार होतो, विदाऊट प्रॉपर डॉक्युमेंट आम्ही उद्या गाळा भाडे घेणार होतो. त्या गोष्टी लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं व्हिडिओ टाकावं. काही जण रिलेट होत्या, काही जण, आणि फुकट जो ज्ञान कोणाला पचत पण नाही. ज्ञान नाही म्हणता येणार, ती माहिती म्हणता येईल, पण ते पण काही लोकांना पचत पण नाही. अशा पण गोष्टी राहत्या, ज्यांना गरज आहे ना त्यांना खरंच फायदेच ठरतं. आपण ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलांना या व्यवसायात उतरायचं असेल त्यांच्याविषयी काय तुम्ही संदेश द्याल की त्यांच्यासाठी तो फायद्याचा ठरेल? या व्यवसायात उतरायचं असेल ना, सगळ्यात पहिल्यांदा ट्रेनिंग घ्या. हे असं नाही का तुम्ही रेडीमेड माल आणला आणि विकला. हे सगळं स्किलचा गेम आहे. इथं तुम्हाला टेस्टवर काम करायला लागेल, त्याच्यासाठी तुम्ही परफेक्ट पाहिजे. आणि स्वतः जेव्हा मालक परफेक्ट असतो ना, तेव्हा मजूर डोकं खात नाही. तुम्ही किती चांगला मजूर हायर करा, तुम्हाला त्याची माहिती नसली तर तो मजूर तुम्हाला येड्यात काढणार. त्याच्याकडून काही चूक झालं की तो काय म्हणणार, दादा असंच असतंय. तो असं नाही म्हणणार माझं चुकलं. ते जर तुम्हाला सगळं माहित असलं तुम्ही करून घेऊ शकता. त्याच्यामुळे सगळ्यात आधी शिका, नंतर ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर असं नाही म्हणणार शून्यातून चालू करा, मोठं विश्व निर्माण करा, असं नाही. कमीत कमी भांडवलात चालू करा, जेणेकरून आज ते जरी गेलं, आता मी जर आता परत सुरुवातीपासून चालू करायचं म्हणलं तर मी काय करीन, मी एखादी हातगाडीच बनवेन. हातगाडीचं कसं आहे, आज मला इथं नाही चाललं, मी लगेच भाड्याने गाडी करून एखादी हातगाडी टाकली, दुसऱ्या एरियात चालू शकतो. तसं जर मी गाळा घेतला तर फर्निचर आहे, वाहनगाडी वगैरे, मी तिथून लगेच हलवू नाही शकत. असं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या ना, सुरुवातीला लय हुल्लडबाजी मध्ये नाही गेलं पाहिजे. मला लय मोठा पैसा कमायचा, लय ब्रँड बनवायचा मोठा, लय दिसलं पाहिजे, असं काही नाही. तुम्ही मार्केटमध्ये उतरल्यावर लोक बरोबर तुमची जागा दाखवून देतात. तुम्ही काही विचार करून उतरा. तुम्ही राजा असला, तुम्ही भिकाऱ्यावाने जरी मार्केटमध्ये उतरला, लोक तुम्हाला राजा बनवितात. उलट पण होतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी थोडं हे करून आणि आपला हातचा राखून कधी पण मार्केटमध्ये उतरा. प्रत्येक माणसं विश्वास नका ठेवू. लोक काही लोक असे तुमच्या ग्रोथ मध्ये तुमचा साथ पण देतील, पण जेव्हा तुमची ग्रोथ होती ते पण त्यांना बघवत नाही. अशा पण गोष्टी तुमच्यासोबत असं घडलं का की तुम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती आणि त्यांनी तुम्हाला व्यवसायात फसवलं? हाय, भरपूर जण आता त्यांचे नावं नाही घेता यायचे, कारण की मी त्या गोष्टी सगळ्यांनी का मागे टाकलेल्या आहे. आणि 50% माणसं म्हणजे 50% मित्र आहे ना बंद आहे आता माझी बोलायची माझ्याशी. का बरं ते त्यांनाच माहिती. आधी हप्त्याला 2 हप्त्याला फोन राहायचे, आता फोन पण येत नाही. असं पण आहे, का बरं ते त्यांना माहिती. असं आता आपण फोन करायचं, मग कधी उचलणार नाही वगैरे काही नाही. आमचे व्यवहार पाणी नाही, काही नाही, एकमेकांशी चांगले मित्र होतो. फक्त ते आज फोन पण उचली त्यांनी करती पण नाही. तू काय बिनसलं त्यांना माहिती. धन्यवाद दादा. आज तुम्ही इतकी छान माहिती सांगितली की ऐकून म्हणजे एकदम मन भरून आलं.
याशिवाय धन्यवाद. धन्यवाद. तेवढी वेळ खाऊन जावा आता. हो, नक्कीच नक्कीच.